आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या बघूयात। पंढरपुरात विठ्ठल पदस्पर्श दर्शनाच्या रांगेमध्ये गोंधळ झालाय। दर्शन रांगेत भाविकांची गर्दी वाढली। आषाढीपूर्वीच दर्शनबारीची व्यवस्था कोलमडलेली आहे। सांगलीच्या कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती चुकीची। महाराष्ट्र सरकारने नियुक्ती रद्द कराव्यात, कर्नाटक सरकारच्या समितीची मागणी आहे। आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी, मात्र चित्रीकरणास मनाई। मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। साताराच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित 800 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। इगतपुरी तालुक्यातील धरणांनी तळ गाठलेला आहे। वालदेव, भावली, बाकी, भाम या धरणात 0% पाणी साठा। आता शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढलेली आहे। नागपूर मेट्रोकडून दर 10 मिनिटांनी मेट्रो गाड्या सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू। वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ। पहिल्याच दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या 90,000वर। पूर्व विदर्भात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या। रायगडमध्ये मुसळधार पाऊस। महाड रायगड रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प। लाडवली येथील पूल झाला नसल्यानं नदीपात्रामधील पाणी रस्त्यावर आलेलं आहे। केळी पिकाच्या विम्याची रक्कम जास्त असल्यानं केळी उत्पादकांची पीक विम्याकडे पाठ। प्रीमियम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे। केळी पिकासाठी 8,500 रुपयांचं प्रीमियम।